नमस्कार मंडळी. स्टार प्रवाह वाहिनीवरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की पार्थ, काव्या, नंदिनी, जीवा यांच्या लग्नाची 1 मंथ ॲनिव्हर्सरी असते आणि सर्वांनी लग्नाचा पहिला महिना सेलिब्रेट करायचं ठरवलेलं असतं. पार्थ नंदिनीला म्हणतो की या सर्व सेलिब्रेशनची जबाबदारी तुम्ही घेतली होती, याची सगळी व्यवस्था तुम्ही केली आहे, त्यामुळे पहिल्यांदा केक तुम्ही आणि जीवा कापा. नंदिनी केक कापण्यासाठी चाकू हातात घेते त्यावेळी जीवा नंदिनीचा हात पकडतो. हे बघून काव्याला प्रचंड राग येतो. जीवाने हात धरला म्हणून नंदिनी खूपच आनंदी होते आणि जीवाकडे पाहू लागते. त्यामुळे काव्याला खूपच राग येतो. नंतर काव्या आणि पार्थ केक कापायला घेतात. काव्या देखील पार्थला केक भरवण्यासाठी हात वर करते. तेवढ्यात वसू आत्या म्हणते, काव्या भरव की लवकर पार्थला केक, आम्हाला सुद्धा केक खायचा आहे. हे ऐकताच काव्याला प्रचंड राग येतो. काव्या हातातला केक तसाच वसू आत्याच्या तोंडात कोंबते आणि वसू आत्याला म्हणते, खायचा आहे ना केक, खा मग आता. काव्याचं हे रूप पाहून जीवाला तर धक्काच बसतो. नंदिनी काव्याला म्हणते, काव्या हे तू काय करतेस? वसू आत्याची आणि पार्थची माफी माग. त्यावर काव्या म्हणते की मी वसू आत्याची माफी मागणार नाही आणि राहिला प्रश्न पार्थचा, तर पार्थ हा माझा नवरा आहे आणि नवरा बायकोमध्ये कोणी कोणाची माफी मागायची हे आमचं आम्ही ठरवून घेऊ. काव्याने सर्वांसमोर पार्थला नवरा म्हणून स्वीकार केल्यामुळे पार्थ हा खूपच आनंदी होतो. नंदिनीला हे पाहून खूप आनंद होतो. काव्या मात्र शांत उभी राहते. तर मंडळी, काव्याने सर्वांसमोर पार्थचा नवरा म्हणून स्वीकार केला आहे. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये काव्या आणि पार्थ यांचं नातं कसं बहरणार हे पाहणं अतिशय रंजक असणार आहे. तर मंडळी, तुम्हाला हा प्रोमो कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा. मालिका विश्वातील अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.